नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. तुम्हा सर्वांचे प्रथमतः SY.BCom या वर्गात स्वागत करतो. मित्रहो, आज मी तुम्हाला मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणजेच विपणन व्यवस्थापन हा विषय शिकविणार आहे. तर चला मग आपण प्रथमतः प्रकरण फर्स्ट म्हणजे युनिट फर्स्टची माहिती घेऊ. प्रकरण पहिले त्याचे नाव आहे विपणन व्यवस्थापनाचे घटक. यामध्ये आपण विपणन व्यवस्थापनाचा अर्थ व त्याची व्याख्या व तसेच त्याचे स्वरूप पाहणार आहोत. तसेच यामध्ये विपणन व्यवस्थापनाची तत्वे, विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आणि विपणन व्यवस्थापनाचे घटक यांचाही अभ्यास करणार आहोत. मित्रहो, याच प्रकरणात आपण विपणन व्यवस्थापनाचे तत्वज्ञान, विपणन व्यवस्थापनाची प्रक्रिया, विपणन व्यवस्थापनाचे नियोजन आणि विपणन व्यवस्थापन कसे करायचे व त्यासाठी भारतातील बाजारपेठांची वैशिष्ट्ये यांचा देखील अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण विपणन व्यवस्थापनाची व्याख्या व स्वरूप पाहू. मित्रहो, आपण सर्वजण विपणन या संकल्पनेशी चांगलेच परिचित आहोत. मागील वर्षी म्हणजे FY.BCom या वर्गामध्ये आपण विपणन म्हणजे काय, त्यांची कार्ये काय असतात, विपणनाचे स्वरूप काय आहे व त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला. तसेच व्यवस्थापन ही संज्ञा देखील तुम्हा सर्वांना परिचयाची आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याला विपणनसुद्धा अपवाद राहिलेला नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला आपला व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर विपणनाची सर्व कामे व्यवस्थापकीय कार्यामार्फत पूर्ण करावी लागतात आणि यालाच विपणन व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे काय? थोडक्यात आज विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही संज्ञा एकत्रित विचारात घ्याव्या लागतात. म्हणून असे म्हटले जाते की विपणन विषयक कराव्या लागणाऱ्या सर्व व्यवस्थापकीय कार्यांची गोळाबेरीज म्हणजेच विपणन व्यवस्थापन होय. मित्रहो, विपणन व्यवस्थापन या संकल्पनेच्या विविध विचारवंतांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या आणि सोप्या वाटणाऱ्या व्याख्या आपण पाहू आणि त्याद्वारे विपणन व्यवस्थापन ही संकल्पना समजावून घेऊ. या ठिकाणी एक व्याख्या आहे. ती व्याख्या आपल्याला सांगते, विपणन व्यवस्थापन म्हणजे विपणनाच्या संदर्भात कराव्या लागणाऱ्या नियोजन, संघटन, नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन व समन्वय अशा सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. विपणनाच्या संदर्भात केली जाणारी ही व्याख्या आपल्याला लक्षात येते की व्यवस्थापकाची सर्व कार्ये ही विपणनासाठी केली जातात. उद्योग संस्थेमध्ये किंवा व्यापारी संस्थेमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा संघटनेमध्ये व्यवस्थापक कोणत्याही कामाचे नियोजन करतो. ते काम पूर्ण करण्यासाठी अनेक घटकांचे संघटन करतो. ते संघटन व्यवस्थित व्हावे यासाठी त्या कामावरती, त्या कार्यावरती, त्या नियोजित कामावरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी लागणारा कर्मचारी, त्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कर्मचारी व्यवस्थापन केले जाते. कर्मचाऱ्यांना निर्देशन दिले जाते. काम कसे करायचे याविषयी सूचना दिल्या जातात. गरज भासल्यास त्यांना प्रशिक्षण देऊन कामे पूर्ण केली जातात. हे सर्व करत असताना प्रत्येक कार्यामध्ये समन्वय प्रस्थापित केला जातो. या समन्वयातूनच कामाची यशस्वीता पूर्ण होते. व्यवस्थापक करत असलेली ही सर्व कार्ये विपणनाच्या संदर्भात केली जात असतील तर त्याला विपणन व्यवस्थापन असे म्हणतात. थोडक्यात या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, विपणन विषयक कृतींचा किंवा संदर्भात कराव्या लागणाऱ्या सर्व व्यवस्थापकीय कार्यांची गोळाबेरीज म्हणजे विपणन व्यवस्थापन होय. मित्रहो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे
प्रत्येक व्यवस्थापकीय कार्य हे विपणनासाठी केलं जातं. आता विपणनासाठी करणे म्हणजे काय, तर वस्तूचे उत्पादन करणे, वस्तूचे पॅकिंग करणे, वस्तूचे लेबलिंग करणे, वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे, ती ग्राहकांना देणे किंवा ग्राहकांना विकणे, किंवा म्हणा ग्राहकांनी त्या वस्तूची खरेदी करणे, त्याचा उपभोग घेणे, ग्राहकांना त्यापासून समाधान मिळणे, गरज असल्यास विक्रोत्तर सेवा त्या ठिकाणी देणे. या सर्व कार्यामध्ये प्रत्येक वेळी कंपनीला किंवा संघटनेला वेगवेगळी कार्ये करावी लागतात आणि या सर्व कार्यांची गोळाबेरीज म्हणजेच विपणन व्यवस्थापन होय, अशी ही व्याख्या आहे. आपण मित्रहो दुसरी व्याख्या पाहू. त्यावरून विपणन व्यवस्थापन ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. दुसरी व्याख्या आहे ग्राहकांच्या गरजा ओळखणे, त्यांचे इच्छित वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे, त्यासाठी आवश्यक त्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून ग्राहकांचे समाधान करणे आणि या सर्व क्रिया करत असताना संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे, अशा सर्व क्रियांचा विपणन व्यवस्थापनात समावेश होतो. या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की विपणन कार्याच्या व्याप्तीचा किंवा विपणन कार्यामध्ये विपणन व्यवस्थापनामध्ये केल्या जाणाऱ्या घटकांचा या व्याख्येमध्ये समावेश आहे. दुसरा महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात येतो की ही व्याख्या ग्राहक केंद्रित आहे. म्हणजे विपणनाची जी कार्ये ग्राहकांसाठी केली जातात या कार्याचा उल्लेख या व्याख्येमध्ये केला जातो. तिसरं महत्त्वाचं की आपण असं म्हणू शकतो की विपणन व्यवस्थापन ही संकल्पना ग्राहकांपासून सुरू होते आणि ग्राहकापाशी येऊन थांबते, अशी ही सांगणारी व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की ग्राहकांच्या गरजा ओळखणे म्हणजे संघटनेने, कंपनीने किंवा उत्पादन घटकाने प्रथमतः हे ओळखलं पाहिजे की ग्राहकांना कोणत्या गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्या वस्तू आहेत किंवा कोणत्या वस्तू त्यांना आवश्यक आहेत आणि मग त्यानुसार वस्तूच्या उत्पादनाचं नियोजन करणे. हा महत्त्वाचा भाग या पहिल्या संकल्पनेमधून आपल्या लक्षात येतो. वस्तू ग्राहकांना दिल्यानंतर किंवा ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूपासून त्यांच्या गरजा पूर्ण करणे हा या ठिकाणी वस्तू नियोजनाचा विपणन व्यवस्थापनामध्ये महत्त्वाचा घटक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे त्यांचे इच्छित वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे. आता त्यांचे म्हणजे कोणाचे, तर ग्राहकांच्या गरजांचे. या ठिकाणी दुसरं विपणन व्यवस्थापनाचं काम आहे की ग्राहकांच्या गरजा ओळखल्या, ग्राहकांना कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे हे समजून घेतलं, त्यानंतर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तू गरजेच्या आहेत, ज्या सेवा गरजेच्या आहेत, त्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांनी खरेदी केल्या पाहिजेत अशासाठी प्रयत्न करणे. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट विपणन व्यवस्थापनाच्या कामामध्ये येते. इच्छित वस्तू म्हणजे गरजा पूर्ण करणारी वस्तू किंवा सेवा यांच्या खरेदीत रूपांतर करणे म्हणजे नुसत्या ग्राहकांच्या गरजा ओळखून थांबायचं नाही, तर ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रेरित करायचं. मग या कामामध्ये ग्राहकांना गरज पडली तर जाहिरात करावी लागते, प्रसिद्धी करावी लागते, ग्राहकांना त्या वस्तूविषयी माहिती द्यावी लागते, अवेअरनेस क्रिएट करावा लागतो. तुमच्या गरजेनुसार बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू आहेत हे त्यांना जाणून द्यावं लागतं, माहिती करून द्यावी लागते आणि यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मग ही कामे या ठिकाणी अभिप्रेत आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यासाठी अशा वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये लक्षात आलं की ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहेत, मग त्या ग्राहकांच्या गरजा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करणे ही दुसरी संकल्पना या ठिकाणी आहे, म्हणजे दुसरं काम आहे. पण ज्यावेळेस वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रवृत्त होतात त्यावेळेस ती वस्तू बाजारपेठेत असली पाहिजे, म्हणून वस्तू बाजारपेठेमध्ये पोहोचवणे हे महत्त्वाचं काम विपणन व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा वस्तू ज्या वस्तूपासून ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील, ग्राहकांची आवश्यकता पूर्ण होतील, ग्राहक समाधानी होतील
अशा वस्तू या बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं काम आहे. मित्रांनो, मग ही बाजारपेठेपर्यंत वस्तू पोहोचवायची कशी? तर अनेक मध्यस्थांमार्फत, म्हणजे उत्पादकाने ग्राहक व्यापाऱ्याकडे, ग्राहक व्यापाऱ्याने किरकोळ व्यापाऱ्याकडे वस्तू पोहोचवायची आणि मग किरकोळ व्यापारी ही बाजारपेठेमध्ये वस्तू पोहोचवू शकतो किंवा ग्राहकांना ती विकू शकतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असंही लक्षात येतं की प्रत्यक्ष कंपनी ही मध्यस्थ साखळी तोडून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचते. कोणत्याही मार्गाने आज ही वस्तू बाजारपेठेमध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून तिसरं महत्त्वाचं काम या ठिकाणी विपणन व्यवस्थापनामध्ये आहे, ते म्हणजे ज्या वस्तू ग्राहकांना गरजेच्या आहेत अशा वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजे बाजारपेठेच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणे, हे काम या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढचं महत्त्वाचं, त्यातून ग्राहकांचे समाधान करणे. म्हणजे वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवली म्हणजे विपणन व्यवस्थापनाचे काम संपले किंवा संघटनेचे किंवा उत्पादन घटकांचे काम संपले असे नसून, त्या ग्राहकांनी त्या वस्तू खरेदी केल्या आहेत का हे पाहून त्या खरेदीपासून त्या ग्राहकांचे समाधान झाले का, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या का, त्यांच्या आवश्यकता पूर्ण झाल्या का, याचीही पडताळणी करणे गरजेचं आहे. आता हे का करायचं? तर आजची बाजारपेठ ही स्पर्धेची बाजारपेठ आहे, त्यामुळे ग्राहक टिकवणे गरजेचं आहे आणि ग्राहक टिकवण्यासाठी ग्राहकांचा फीडबॅक घेणे गरजेचं आहे. याच्यासाठी ग्राहकांचे समाधान झाले का हे पाहणं गरजेचं आहे. जर ग्राहकांचे समाधान झाले असेल तर त्या वस्तू आपल्या चांगल्या आहेत, ग्राहक त्याची मागणी करतील आणि पुन्हा बाजारपेठ आपल्याला मिळू शकेल. या हेतूने हे काम केले पाहिजे. दुसरे महत्त्वाचे, जर ग्राहक समाधानी नसतील तर आपल्या वस्तूमध्ये काहीतरी दोष आहेत हे जाणून घेऊन ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या वस्तूच्या डिझाईनमध्ये, रंगामध्ये, आकारामध्ये किंवा त्याच्यामध्ये वापरले जाणारे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करून, संशोधन करून त्या वस्तू वेगळ्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये आणणं गरजेचं आहे की जेणेकरून ग्राहक समाधानी होतील. आज ग्राहकांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आज ग्राहकांच्या मनामध्ये असणारी फॅशन वेगवेगळी आहे आणि मग त्यानुसार त्यांना लागणाऱ्या वस्तू या वेगवेगळ्या राहतात. मग त्यांचं समाधानसुद्धा त्या पद्धतीचं राहतं. मग प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाचे समाधान करणे हा जर आपला उद्देश असेल तर ते समाधान आपल्याला साध्य करण्यासाठी ते जाणून घेणे हेही महत्त्वाचे काम विपणन व्यवस्थापनामध्ये केले जाते. म्हणजेच काय, ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करणे. त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ते आल्यानंतर आपण त्या वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे. त्या वस्तू ग्राहकाने खरेदी केल्यानंतर त्या ग्राहकांना त्या वस्तूपासून आवश्यक तो लाभ मिळणे किंवा समाधान मिळणे, इथपर्यंतची प्रक्रिया विपणन व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची आहे. आता हे सर्व व्यवस्थापकीय पातळीवर करत असताना एक महत्त्वाचा भाग राहतो की हे घडतं कुठं किंवा हे काम कोण करतं? तर कंपनी करते. आणि मग कंपनीमध्ये जी काही संसाधने वापरली जातात, मग ती वस्तू उत्पादनासाठी असतील, वस्तू बाजारपेठेमध्ये पोहोचवणे हा प्रकार असेल, वस्तूची जाहिरात करणे हा प्रकार असेल किंवा ग्राहकांचा फीडबॅक घेणे हा प्रकार असेल, तर यासाठी जी काही साधने वापरली जातात, मग त्याच्यासाठी मानव असेल, यंत्रसामग्री असेल, पैसा असेल, या सर्व साधनसामग्रीचा जास्तीत जास्त आणि काटकसरीने वापर करणे, योग्य पर्याप्त वापर करणे आणि वस्तूचे उत्पादन करून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे ही संकल्पना यामध्ये अभिप्रेत आहे. आणि अशा सर्व कार्यांना एकत्रितरित्या व्यवस्थापन कार्ये असे म्हणतात. ही सर्व कार्ये विपणनाच्या संदर्भात केली जातात, म्हणून याला विपणन व्यवस्थापन असे म्हणतात. मित्रहो, या व्याख्यानावरून आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात. या व्याख्यानावरून विपणन व्यवस्थापनाचा अर्थ समजतो. आपल्याला लक्षात येतं की विपणन व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे की व्यवस्थापनामध्ये अनेक घटक महत्त्वाचे आहेत. पहिल्या व्याख्येमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की 5 घटक या ठिकाणी महत्त्वाचे ठरले. एक म्हणजे नियोजन, संघटन, नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन समन्वय. ही व्यवस्थापकीय कार्य आहेत आणि ही व्यवस्थापकीय कार्यांमार्फत विपणनाची कार्य पूर्ण केली जातात. किंबहुना आपण असं म्हणू की विपणनाची कार्य करत असताना, वस्तूची विक्री करत असताना, वस्तूची जाहिरात करत असताना, वस्तूचे उत्पादन करत असताना, ग्राहकांची बाजारपेठ आपल्या मिळवत असताना अनेक कामामध्ये व्यवस्थापकीय कार्यांचा समावेश होतो. तर दुसऱ्या व्याख्येवरून लक्षात येतं की विपणनाची कार्ये
व्यवस्थापनामार्फत करत असताना ग्राहकाभिमुख किंवा ग्राहक केंद्रित बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो किंवा जी कामे आहेत ही ग्राहकांसाठी करावी लागतात. यावरून आपल्याला असं लक्षात येते की विपणन व्यवस्थापन म्हणजेच विपणन आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित विचार म्हणजेच विपणन व्यवस्थापन होय. विपणनाच्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये व्यावसायिक प्रक्रिया म्हणजेच नफा मिळवण्याचा उद्देश हा देखील महत्त्वाचा असतो. म्हणजेच विपणन व्यवस्थापनामध्ये केली जाणारी कार्य ही नफा मिळवण्याच्या उद्देशाने किंवा बाजारपेठ मिळवण्याच्या उद्देशाने किंवा विक्रय वृद्धी करण्याच्या उद्देशाने किंवा ग्राहकांचा जो काही स्तर आहे तो स्तर वाढवण्याच्या उद्देशाने केली जातात.